नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शावळे तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये BSc नर्सिंगला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवले पाहिजे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या व्हिडिओवर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला नियमितपणे त्या ठिकाणी भेटेल. ओके, तर आपण या ठिकाणी डॉक्युमेंट्स बघणार आहोत. कोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे जर तुम्हाला BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पहिलं डॉक्युमेंट्स आहे बेटा ऑनलाईन डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्म. ज्यावेळेस तुम्ही CTCLला ॲडमिशन वेळी रजिस्ट्रेशन करणार आहे तर रजिस्ट्रेशन करण्यावेळी जे काही तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची जी काही PDF येणार आहे ते PDF तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे ID प्रूफ असणं गरजेचं आहे. आता सर्व विद्यार्थी मित्राकडे आधार कार्ड नक्कीच असतं, पॅन कार्डसुद्धा असतं. काही विद्यार्थ्याकडे पॅन कार्ड नसेल तर आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हे जे काही आधार कार्ड आहे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर MSc नर्सिंग CET 2026 रिझल्ट, तर रिझल्टचा PDF तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. ओके, त्याच्यानंतर 6 नंबरचं सर्टिफिकेट आहे एज सर्टिफिकेट. ओके, आता एज सर्टिफिकेट तुम्ही सेपरेट काढलं तरी चालेल किंवा SSC पासिंग सर्टिफिकेटवर तुमची डेट ऑफ बर्थ असते ते सुद्धा एज सर्टिफिकेट म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं. त्याच्यानंतर SSC मार्कशीट आहे. त्याच्यानंतर SSC पासिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण काय म्हणतो सनद असं म्हणतो, आणि याला काय म्हणतो गुणपत्रक. आणि हे काय बेटा पासिंग सर्टिफिकेट म्हणजे सनद. त्याच्यानंतर 12वीची मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे आणि 12वीची सनद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट, म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे. आता हे जे काही डॉक्युमेंट्स आहे हे आपण मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आपण बघितलेले आहे. सर्व कॅटेगरीसाठी हे वरील सर्व डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर स्टुडंट फोटोग्राफ, ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सर्व कॅटेगरीसाठी हे 15 डॉक्युमेंट्स पाहिजे. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल रिझर्व कॅटेगरीमध्ये तर तुमच्याकडे तुमच्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. जर SC असेल तर SCचं कास्ट सर्टिफिकेट. जर तुमची कॅटेगरी NTB असेल किंवा NTC, NTD किंवा VJ कुठलीही कॅटेगरी असू द्या किंवा SCBC कॅटेगरी असेल तर तुमच्या कॅटेगरीचं कॅटेगरी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर NCL सर्टिफिकेट. आता SC आणि ST सोडून बाकीच्या जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत असतं, तर हे सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि व्हॅलिड असणं गरजेचं आहे 31 मार्च 2027 पर्यंत. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट. जर EWS सर्टिफिकेट तुमचं निघत असेल आणि EWS कॅटेगरीचा जर लॅब घ्यायचा असेल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि EWS सर्टिफिकेट जे आहे हे 1 एप्रिल 2026 नंतर त्या ठिकाणी काढलेलं पाहिजे. ओके, म्हणजे हे सुद्धा तुमच्याकडे व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्पेसिफाईड काही रिझर्वेशन आहे जसं की डिफेन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ॲनेक्झर E नुसार. ओके, त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट ॲनेक्झर F नुसार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ऑर्फन सर्टिफिकेट फ्रॉम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट ॲनेक्झर N सुद्धा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. जर PWD सर्टिफिकेट किंवा डिफेन्स सर्टिफिकेट आणि ऑर्फन सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या कोटामधून त्या ठिकाणी त्या कोटाचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल. त्याच्यानंतर हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. जर तुम्ही हिंदी भाषिक असाल तर तुमच्यासाठी 2 सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमची जी काही TC असणार आहे त्या TCवर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यावर त्या ठिकाणी तुमची जे काही मदर टंग आहे, मातृभाषा आहे, ही हिंदी असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी मेन्शन असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲफिडेविट बनवायचं आहे ज्यामध्ये हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे तुमची जी काही मदर टंग आहे हिंदी आहे असं त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स फॉर मायनॉरिटी कॅन्डिडेट. आता मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे. तर मायनॉरिटी जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे हे 2 सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जी काही तुमची स्कूल आहे किंवा तुमचं जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजच्या TCवर त्या ठिकाणी तुम्ही मायनॉरिटी आहात असा उल्लेख असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ॲफिडेविट तुम्ही त्या ठिकाणी बनवून तुम्हाला घ्यावं लागेल ज्यावर तुमची मायनॉरिटी त्या ठिकाणी मेन्शन केलेली असेल.
म्हणजे तुमचे जे काही TC आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्यावर तुम्ही मायनॉरिटी आहात हे त्या ठिकाणी मेन्शन असणं गरजेचं आहे. आणि ॲफिडेविट तुम्हाला त्या ठिकाणी बनवावं लागेल, तुम्ही मायनॉरिटी आहात यासाठी. ओके, तर हे 2 सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि येणारा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल BSc नर्सिंग ॲडमिशनसाठी, अशा विद्यार्थ्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आपले जे काही ऑफिस आहे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे. एकदम कमी फीसमध्ये तुमची काउन्सिलिंग त्या ठिकाणी केली जाईल, कारण BSc नर्सिंगसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काउन्सिलिंग फीस आपण त्या ठिकाणी घेतो. त्यामुळं कसल्याही प्रकारची चिंता करायचं काम नाही. आणि ज्याही विद्यार्थ्यांना स्वतः फॉर्म भरायचे आहे, फक्त मार्गदर्शन आमच्याकडून पाहिजे असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग फीस जी आहे ही नर्सिंगसाठी फक्त 1000 एवढी ठेवण्यात आलेली आहे. 1000मध्ये तुमची काउन्सिलिंग केली जाईल. तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी सांगितली जाईल. फक्त फॉर्म तुम्हाला स्वतः भरावे लागेल. जर फॉर्म आमच्या एक्सपर्ट टीमकडून भरून घ्यायचे असेल त्यासाठी एक्स्ट्रा फीस लागेल. ती तुम्हाला कॉलवर किंवा ऑफिसला व्हिजिट दिल्यानंतर सांगितलं जाईल. या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया एक नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.